नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. कापसानं 10,000चा टप्पा पार केल्यानंतर सोयाबीननं आता 7,000 रुपयांचा टप्पा पार केला आहे. युद्धामुळे सोयाबीन बाजारातील समीकरणं देखील बदलली आहेत. केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा दिसून आली आहे. मग सोयाबीनच्या भावातील तेजी टिकेल का? नेमके कशामुळे सोयाबीनचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले? केवळ युद्धाचाच हा परिणाम आहे की इतर काही घटक आणखी आहे की ज्यामुळे सोयाबीनचे भाव तेजीत आले आहेत? या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया की सध्या बाजारामध्ये सोयाबीनला काय भाव मिळतोय. आपण जर देशातील सोयाबीनचा सरासरी बाजाराचा आढावा घेतला तर सध्या सोयाबीनला बाजार समित्यांमध्ये जी काही आवक होते त्याला जवळपास 6,500 ते 6,700 रुपयाच्या दरम्यान भाव मिळतोय. आता अनेक बाजारांमध्ये 6,300च्या आसपास आपल्याला सरासरी दर पातळी दिसून येते. परंतु जर आपण आपल्या राज्यातला दर पाहिला तर 6,400 ते 6,700 रुपयाच्या दरम्यान सोयाबीन विकलं जात आहे. प्रक्रिया प्लांटचे भाव म्हणजे प्रक्रिया प्लांट ज्या भावानं सोयाबीनची खरेदी करतं ते भाव आता 7,000 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेले आहेत. जे बियाणे गुणवत्तेचं सोयाबीन आहे, चांगल्या गुणवत्तेचं सोयाबीन आहे, त्याचे भाव 7,500 रुपयांच्या दरम्यान पोहोचले. आता खरीपासाठी शेतकऱ्यांना बियाण्याची गरज आहे. शेतकरी बियाण्याच्या सोयाबीनची खरेदी करत आहेत आणि बियाण्याचे भाव मात्र आता मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या दरम्यान जेव्हा बियाण्याच्या गुणवत्तेचं सोयाबीन बाजारात येत होतं या सोयाबीनला 6,000-6,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला होता. परंतु हे सोयाबीन आता जेव्हा शेतकरी खरेदी करायला जातात तर त्याचे भाव आता 8,000 ते 9,000 रुपयांच्या दरम्यान पोहोचल्याचं काही भागातील शेतकऱ्यांनी सांगितलं. अजून शेतकऱ्यांची सोयाबीन बियाण्याची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही आहे. परंतु त्याच्यात आधी बियाण्याच्या सोयाबीनचे भाव मात्र चांगलेच वाढले. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऐन सोयाबीन काढण्याच्या कालावधीमध्ये पावसानं मोठा दणका दिला होता. त्यामुळे गुणवत्तापूर्ण सोयाबीनची यंदा टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळंच सरासरी सोयाबीनचा भाव 5,000 रुपयांच्या आत असताना देखील आपल्या बियाण्याच्या सोयाबीनचे भाव ऐन ऐकूच्या हंगामामध्ये 6,000 ते 6,500 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेले होते. काही ठिकाणी तर त्याच वेळी 7,000 रुपयानं सोयाबीन विकलं गेलं होतं. म्हणजे जे सोयाबीन बियाण्याच्या गुणवत्तेचं होतं ते जानेवारी महिन्यात देखील 7,000 रुपयानं विकलं गेलं होतं. आता सरसकट प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव 7,000 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेले आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांचं की जे कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडे सोयाबीन होतं त्या सोयाबीनला सध्या 6,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे. आता सोयाबीनच्या भावात ही जी काही तेजी मागच्या 2-3 आठवड्यांमध्ये दिसून येते ती प्रामुख्यानं एक युद्धाचा परिणाम जागतिक पातळीवर होताना दिसून येतो आहे. त्याचा परिणाम आपल्या देशामध्ये देखील दिसून येतो आहे. त्याचं झालं असं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर तेलाचे भाव वाढलेले होते. तसंच वाहतुकीचे म्हणजे जे काही आयात निर्यात केली जात होते त्याचे देखील भाडं वाढलेले आहेत. त्यामुळं सगळ्याच देशांमध्ये आपल्याला सोयाबीनचे भाव हे वाढलेले दिसून येतात. आंतरराष्ट्रीय बाजारातला सध्याचा भाव हा जानेवारी 2024 नंतरचा उच्चांकी भाव ठरलेला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा $12.27 प्रति बुशेल्स एवढा आहे आणि हा भाव गेल्या 1.5 वर्षातील उच्चांकी आहे. म्हणजेच काय आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोयाबीनचे भाव वाढलेत. सोयाबीनचे भाव देखील वाढलेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव $300 प्रति टनांच्या दरम्यान पोहोचला आहे. आणि आपल्या देशामध्ये म्हणजे आपल्या देशात सोयाबीनला सध्या जो भाव मिळतोय तो 58,000 ते 59,000 रुपये प्रति टनांच्या दरम्यान मिळतोय. हा भाव देखील गेल्या 1.5 ते 2 वर्षातील उच्चांकी पातळीवरचा आहे. थोडक्यात काय तर सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धामुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, आयात निर्यातीचे जे काही भाडं वाढलं आहेत, आयातीचा खर्च वाढला आहे, त्यामुळे वेगवेगळ्या देशांना जे काही आयात करावी लागते त्याचे देखील भाव वाढलेले आहेत. भारतात देखील तेच आहे. आता युद्धासोबतच आणखीन एक भारतात परिणाम करणारा घटक आहे तो म्हणजे यंदा कमी झालेलं उत्पादन. आता आपण वेळोवेळी आढावा घेतो की यंदाचं उत्पादन कमी झालेलं आहे. आता ज्यावेळी युद्ध सुरू नव्हतं त्यावेळी सोयाबीनचा बाजारभाव हा उच्चांकी 6,500 रुपयांच्या दरम्यान कदाचित ऑफ सीझनमध्ये पोहोचेल असा अंदाज होता. परंतु युद्धामुळे अचानक सोयाबीनच्या भावामध्ये तेजी आलेली आहे. आता आपण नेहमी चर्चा करतो की जेव्हा शेतकऱ्यांचा माल बाजारामध्ये येतो तेव्हा आवकेचा दबाव वाढलेला असतो आणि या दबावाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी जर सोयाबीन आणखीन विकलं तर त्याचा निश्चितच दरावरती दबाव आणखीन वाढत असतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सोयाबीन किमान हमी भावाने विकावं असा प्रयत्न यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी केलेला होता. परंतु युद्धामुळे बाजारातली समीकरणं बदलली आणि सध्या सोयाबीनच्या भावामध्ये चांगली तेजी दिसून आलेली आहे. ही तेजी प्रामुख्यानं बाजारामध्ये सोयाबीनची कमी आवक आहे आणि चांगला उठाव आहे या 2 कारणांमुळे सध्या बाजारात आपल्याला दिसून येते. आपण जर सध्याची बाजारातली आवक पाहिली तर बहुतांशी बाजारांमध्ये सोयाबीनची आवक ही सरासरीच्या तुलनेत खूपच कमी आहे. सध्या सरकारकडे हमी भावानं खरेदी केलेला स्टॉक आहे परंतु सरकार हा स्टॉक विकत नाही आहे. सरकारकडे हा स्टॉक तसाच पडून आहे. आता उद्योगांचं जर आपण म्हणणं ऐकलं तर उद्योगांचं म्हणणं आहे की सरकारकडे जो स्टॉक आहे
तर तो स्टॉक खूपच कमी आहे. उद्योगांची 10 ते 15 दिवसांची गरज या स्टॉकमधून पूर्ण होईल, परंतु जर देश पातळीवरचा विचार केला तर यंदाचा पुरवठाच कमी असल्याचं आता उद्योग म्हणू लागलेत. उद्योगांचं म्हणणं आहे की गेल्या वर्षीचा जो काही शिल्लक साठा होता तो गेल्या वर्षात तुलनेत 10 लाख टनांनी जवळपास कमी होता. त्याच्यानंतर जे काही उत्पादन होतं तर ते 20 लाख टनांनी कमी झालं. म्हणजे यंदा 30 लाख टनांच्या दरम्यान शॉर्टेज आहे आणि त्याचाच परिणाम सध्या बाजारावर दिसतोय असं उद्योगांचं म्हणणं आहे. आणि त्याला जी काही फोडणी मिळाली ती मिळाली युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची. एकतर बाजारातली आवक कमी आहे आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात युद्धामुळं जे काही समीकरणं जुळून आलीत त्याचा एकत्रित परिणाम आपल्याला सध्या सोयाबीनच्या बाजारावरती दिसून येतो आहे. आता सोयाबीनची लागवड सुरू झाली आहे. केवळ भारतातच नाही तर अमेरिकेत देखील सोयाबीनची लागवड सुरू झालेली आहे. ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन विक्रमी झालेलं आहे. अमेरिकेमध्ये सध्या लागवड सुरू झालेली आहे. लागवडीचा वेग चांगला आहे. भारतामध्ये यंदा सोयाबीनच्या लागवडीवर एल निनोचं सावट असेल, परंतु सोयाबीन हे कापसाच्या तुलनेमध्ये कमी कालावधीचं पीक आहे. तसंच गेले वर्षभर मक्याला चांगला भाव मिळाला नाही, मक्याला देखील जास्त पाणी लागतं. त्या तुलनेमध्ये सोयाबीनच्या पिकाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढू शकतो असा अंदाज आता काही अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आता खरीपाच्या हंगामावर एल निनोचं सावट असल्यामुळे नेमकं उत्पादनावर जे काही प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत त्याचा देखील परिणाम सध्या आपल्याला बाजारावरती दिसून येतोय. थोडक्यात काय, आपण ज्याची चर्चा हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये करत होतो की यंदाचं उत्पादन घटलेलं आहे, त्यामुळे सोयाबीनच्या भावामध्ये तेजी येऊ शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील जे काही सोयाबीनचे भाव कमी होते त्यामध्ये देखील सुधारणा होऊ शकते. हे सगळे अंदाज आता युद्धाचा जो काही एक आधार मिळाला बाजाराला त्यामुळे खरे ठरताना दिसून येत आहेत. परंतु हे सोयाबीनमधली तेजी कुठपर्यंत जाईल याविषयी सध्या वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. सध्या सोयाबीनचे जे काही भाव वाढलेले आहेत हे भाव एका पातळीच्या पुढे युद्धाचा परिणाम असू शकतो असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता बाजारामध्ये सोयाबीनची आवक कमी झालेली आहे, सोयाबीनचा तुटवडा आहे, हे असं जरी दिसत असलं तरी व्यापारी आणि स्टॉकिस्ट यांच्याकडे सोयाबीनचा स्टॉक देखील असल्याचं सांगितलं जात आहे. आता 7,000 रुपयांच्या दरम्यान सोयाबीनचा बाजारभाव पोहोचतोय. नेमकं हे स्टॉकिस्ट आणि सरकार कोणत्या भावामध्ये सोयाबीन विक्रीसाठी काढतंय ते देखील बघावं लागेल, कारण त्यानंतर सोयाबीनच्या बाजारामध्ये करेक्शन येऊ शकतं असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आता पुढच्या हंगामातील आपले नव्या हंगामातील जे काही सोयाबीनची लागवड सुरू होईल, सोयाबीनच्या लागवडीचा वेग जर चांगला राहिला, सोयाबीनचं क्षेत्र जर वाढत राहिलं आणि जर पाऊस बऱ्या प्रमाणात राहिला, सोयाबीन पिकाला पोषक राहिला तर याचा देखील सोयाबीनच्या भावावरती परिणाम होऊ शकतो असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे. परंतु सध्या तरी सोयाबीनच्या बाजारामध्ये तेजी आलेली आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीमुळे जो काही सोयाबीनला आधार मिळाला तो आधार किती दिवस टिकून राहतो, युद्धाचं पुढं काय होतं, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नेमकं सोयाबीनचे बाजारभाव कसे राहतात, सोयाबीनचे बाजारभाव कसे राहतात, सोयाबीन आणि सोयाबीनला मागणी कशी राहते यावरून पुढच्या काही दिवसांमध्ये सोयाबीन बाजाराचं गणित ठरणार आहे. त्यामुळे सध्या सोयाबीनच्या बाजारामध्ये काहीसे चढउतार जरी दिसत असले तरी पुढचे काही दिवस तरी सोयाबीनच्या भावामधली तेजी टिकून राहू शकते असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे. परंतु दीर्घकाळासाठी सोयाबीन बाजारामध्ये एखादी घडामोड जरी घडली तरी काही प्रमाणात करेक्शन येऊ शकतं असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे. थोडक्यात काय, तर सोयाबीन बाजारामध्ये तेजी जरी दिसत असली तरी अनिश्चित परिस्थिती कायम आहे. त्यामुळे या पुढच्या काळात सोयाबीन बाजारात नेमका काय घडामोडी घडतात, त्याचा बाजारावरती काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.